याचं कारण महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम होण्यापूर्वीच ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईमध्ये आपल्या संभाव्य उमेदवारांची यादी तयार केली आहे। ठाकरेंच्या मुंबईतल्या 22 जागांवरच्या संभाव्य उमेदवारांची यादी माझ्या हाती लागली। या यादीत विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे, तसंच काही नव्या चेहऱ्यांचाही समावेश करण्यात आला। विशेष म्हणजे मुंबईतल्या जागांवरून ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरू आहे। त्यावर अंतिम निर्णय होण्याआधीच ठाकरेंनी तयार केलेली यादी पवार आणि काँग्रेस यांना पचनी पडणार का, हाच खरा प्रश्न आहे। तर मवियातलं जागा वाटप निश्चित होण्याआधीच ठाकरेंची ही यादी तयार झाल्यामुळे आता नेमका काय निर्णय होणार पाहणं महत्त्वाचं आहे। ठाकरे गटाची मुंबईतली संभाव्य यादी काय सांगते? मागाठाण्यामध्ये विलास पोतनीस, सुदेश पाटेकर आणि संजना घाडी यांच्या नावाची चर्चा समोर येते। ही 3 नावं प्रामुख्याने समोर येत आहेत। दहिसरमध्ये विनोद घोसाळकर, दिंडोशीमध्ये सुनील प्रभू, जोगेश्वरीत अमोल कीर्तीकर ही नावं समोर आली आहेत। ही आहे ठाकरेंच्या शिवसेनेची मुंबईतली संभाव्य यादी। तर जोगेश्वरीत बाळा नर, शैलेश परब ही 2 नावं आहेत आणि अंधेरी पूर्वमधनं ऋतुजा लटके यांचं नाव पुन्हा एकदा समोर येते। वर्सोव्यातनं राजू पेडणेकर, राजुल पटेल ही 2 नावं आहेत। तर वरुण सरदेसाई, वांद्रे पूर्व जो बहुचर्चित मतदारसंघ आहे त्या ठिकाणून हे नाव समोर येत आहे। दादर माहीम मतदारसंघातनं विशाखा राऊत आणि महेश सावंत ही 2 नावं चर्चेत आहेत। तर शिवडीमध्ये अजय चौधरी जे विद्यमान आमदार आहेत त्यांचंही नाव समोर येत आहे। याशिवाय शिवडीमधलं आणखी एक नाव समोर येते ते म्हणजे सुधीर साळवी। वरळीमध्ये आदित्य ठाकरे, भायखळ्यातनं किशोरी पेडणेकर ही नावं समोर येत आहेत। तर मनोज जामसुदकर आणि रमाकांत रहाटे यांचंही नाव भायखळा मतदारसंघासाठी चर्चेत आहे। चांदिवलीमध्ये ईश्वर तायडे यांचं नाव रेसमध्ये आहे। चेंबूरमधून प्रकाश पाथर्पेकर आणि अनिल पाटणकर ही नावं समोर येत आहेत। तर रमेश कोरगावकर भांडूप मतदारसंघातनं लढतील अशी शक्यता आहे। विक्रोळीमधून सुनील राऊत, कलिनामधून संजय पोतनीस आणि अणुशक्तीनगरमधून विठ्ठल लोकरे यांच्या नावाची संभाव्य यादीमध्ये गणना पाहायला मिळते। तर अणुशक्तीनगरमधून आणखी एक नाव समोर येते प्रमोद शिंदे यांचं। घाटकोपरमध्ये सुरेश पाटील, तर कुर्ल्यामध्ये प्रवीणा मोरजकर यांचं नाव रेसमध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे। चारकोपमध्ये नीरव बारोट, गोरेगावात समीर देसाई आणि वडाळ्यामध्ये श्रद्धा जाधव यांचंही नाव चर्चेमध्ये आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।